अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुपौर्णिमा विशेष ही 21 दिवसांची स्वामींची सेवा. गुरुचरित्र सारामृत. आजचा अध्याय आहे 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळखू ए सत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंत. त्या शिवानी ते भले सज्जन ज्या मार्गी केले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग्य साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विले किती, एक पंचग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा करुणी. पोटी आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळेल समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदगता, अंतरामाची आधीच. सन्मुख पाहुनी तयांना, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाल्या काही वेळ. समाधी उतरतात तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव करीती, सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. एके दिवशी काही वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीशी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक ना बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार, त्यासीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले, ऐसे सच्शिष्य अनेक. श्रीकृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप. महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधील तत्वता.
ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर, घालून साष्टांग नमस्कार मना माझी पार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहुनी, खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करणी, नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपात्य भोगले. कष्ट केले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. काही कारण जाहले, संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसते दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहून विपरीत परी, श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिटी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतज्ञासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वरित स्पर्श, या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणे पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशी लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, द्याती जाते निगमागम. सूर नर वर्णिताती गुण, अनादि सिद्ध परमात्मा. नानारूपे नटोनी, स्वेच्छे विचारे जो या जनी. भक्तासन मार्ग दाखवूनी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे म्हणी, हेची वसो सदैव. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वी अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.